हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण चाललो आहे राजमाचीला. आपण म्हणजे मी चाललो आहे आणि चाललो पण नाही आहे, मी ऑलमोस्ट घरी पोचून, तुम्ही ब्लॉग बघताय म्हणजे घरी पोचून एडिट करून पोस्ट पण केलेलं आहे. सो प्लॅन असा आहे की आपल्याला जायचं आहे राजमाचीला सोलो कॅम्पिंगसाठी. सो इथे समोर दिसत असेल तर तो श्रीवर्धन किल्ला आहे आणि तो मनोरंजन. आय डोंट नो ह्यात दिसत आहे की नाही. तो प्लान तर हा आहे की श्रीवर्धनच्या टॉपला कॅम्प करायचा. लेट्स गो. आता बघू काय होतं आहे ते, किती वेळात पोचतं आहे. टाईम ऑलमोस्ट झाला आहे 10:03. 2 तास 13 मिनटं दाखवत आहेत 9.4 किलोमीटरसाठी. बट डोंगरांमध्ये गुगल मॅप्सचा तसा काय उपयोग नसतो, फक्त रूट कळतो. डिस्टन्सचा जो टाईम लागणार आहे त्याची काय गॅरंटी नसते किती. सो बघू, जितक्या लवकर होईल ट्राय करूया जा. लेट्स गो. रूटची एक चांगली गोष्ट म्हणजे इकडे ऊन नाही लागत. पूर्ण रस्ता पूर्ण आहे. थोडे मध्ये पॅचेस आहेत जिथे आहे ऊन, बट ऑलमोस्ट सगळा रस्ता असाच आहे. दोन्ही बाजूला झाडं आणि मधून रस्ता. साधारणपणे 10-15 मिनटं चालल्यावर आपण बरातियन्सच्या एरियात आलो आहे. कातळधार वॉटरफॉल जो आहे तो इकडून 1 किलोमीटरवर आहे. फणसराय 3.5, उदयवाडी 6 आणि राजमाची 10 किलोमीटर. सो आपल्याला अजून 10 किलोमीटर चालायचं आहे. लेट्स सी. समोर श्रीवर्धन किल्ला दिसतोय. ह्याच रूटने पुढे जाऊन इकडून जाऊन ही जी मधली वाट आहे तिथून वर जायचं आहे. श्रीवर्धन आणि मनोरंजन. इथे मध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे. सो वाटतायत लवकर जवळ आलेले आहेत, बट तसं नाही आहे. दुरून डोंगर का साजरे का बोलतात ते अशा ठिकाणी आल्यावर कळतं. ही जी सुकलेली फुलं दिसत आहेत ती कारवीची आहेत. हे फूल नॉर्मली 7 वर्षातून एकदा येतं. ह्या वर्षी इकडे आय थिंक येऊन गेलेली आहेत, पण काही ठिकाणी नाही आलेली आहेत. सो ह्या फक्त कळ्या आहेत. यांचं पुढे काय होतं माहिती नाही, म्हणजे ह्या स्टेजचं. इथे फुलं येऊन गेली आहेत आणि ही सुकलेली आहेत. ह्याच रस्त्यावरून पुढे आल्यावर कातळधाराचा पॉईंट लागतो. इथून खाली जातात कातळधाराला. इथून फणसराय 2 किलोमीटर आणि राजमाची 8 किलोमीटर. जर सीझनमध्ये आलात तर इथे बहुतेक फूड स्टॉल्स वगैरे असतील. आणि ऑडीची कार वगैरे पण मिळेल इकडे. रेस्ट करायला चांगली जागा आहे. राजमाची अराउंड 10 किलोमीटर होती, आता 7 किलोमीटर, म्हणजे 3 किलोमीटर आपण आलेलो आहे. वन विभागाची चेकपोस्ट आहे इकडे. इकडूनच पुढे जायचं आहे. झालं. मगाशी जी कातळधार वन विभागाची पोस्ट होती, इकडे 20 रुपये घेतले जातात पर हेड. आणि इकडे काकडी आणि लिंबू सरबत वगैरे पण मिळतं. ही जागा एक्झॅक्टली कातळधारच्या वरती आहे. सो कातळधार इकडून खाली आहे. जो
श्रीवर्धन किल्ल्यावरून आपल्याला समोर दिसतो. सो फॉरेस्टची जिथे एंट्री फी घेतली जाते तिथे उंबरे दादा आहेत. त्यांचं हॉटेल आहे राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी. सो तुम्हाला जर कधी यायचं असेल तर त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर ते सांगा. नमस्कार, गणेश उंबरे माझं नाव. जर कधी राजमाचीला यायचं असेल तर तिथं आपण होमस्टे, जेवणाची आणि राहण्याची सोय करतो. तिथे आल्यानंतर तुम्ही तिथे आपण घरगुती किंवा कॅम्पिंगसाठी टेंट पण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये माझा मोबाईल नंबर मी सांगतो तुम्हाला, 8888190854 हा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि अजून एक सांगतो, 8329805271 हा एक कॉलिंगचा नंबर आहे. या नंबरवर संपर्क साधू शकता तुम्ही कधी यायचं असेल तर. आणि पावसाळ्यामध्ये तर खूप छान वातावरण असतं इथे आणि सगळीकडे हिरवळ आणि वॉटरफॉल वगैरे चालू असतात. एक काकडी आणि 1.5 ग्लास लिंबू सरबत, 50 रुपयाचा नाश्ता करून आता परत चालायला सुरुवात केली आहे. दादांच्या म्हणण्यानुसार 1.5 तास लागेल, पण आय थिंक आरामात गेलो तर 2.5-3 तास पण लागू शकतं. बघू आता किती वाजता पोचतोय. आता जांभळी फाट्याला आलेलो आहे. इकडून राजमाची 5 किलोमीटर. या रस्त्याने पुढे जायचं आहे. 12:10 झाली. साधारण 9:30च्या आसपास चालू केलेलं ट्रेक. दुपारचे 12:30 वाजलेत. मगासपासून श्रीवर्धन किल्ला समोर दिसत होता, तो आता ह्या बाजूला आला आहे. हा समोर जो दिसतोय तो, याचा अर्थ आहे आपल्याला इकडून पूर्ण हा वळसा घेऊन ह्या बाजूने वर जावं लागणार आहे. गडाची पहिली तटबंदी आलेली आहे. ही मारुती आणि गणपतीच्या मंदिराच्या अगदी बाजूलाच लागून आहे. बेसला पोचलोय. इट्स 3:30 नाव. जेवण झालेलं आहे. मस्त गरमागरम पिठलं आणि 2 भाकऱ्या खाल्ल्या. आता चाललो आहे गोदनेश्वर मंदिरात. सो गोदनेश्वर मंदिर गावातून हार्डली 5 मिनटावरच आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे ते. बाजूला उदयसागर तलाव पण आहे. सो आता तिकडेच निघालो आहे. संध्याकाळचे 4:45 वाजलेत
आणि आता श्रीवर्धनला चढायला चालू करणार आहे. सो तिकडे आपल्याला जायचं आहे सर्वात टॉपवर आणि तिथे टेंट पिच करायचं आहे. ॲज ऑफ नाव तरी सगळं प्लॅननुसार शेड्यूलनुसार चाललं आहे. आता थोड्या वेळात श्रीवर्धनचा बेस येईल, तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि तिथून मग वर चढायचं. त्याआधी इकडे एक गुहा आहे आणि त्यात पाणी आहे, होपफुली असेल. पूर्णपणे दगडात कोरलेली आहे. गणपतीचं शिल्प कोरलं आहे, पाणी आहे आणि इथे सूर्याचं शिल्प आहे. हे काही बेसिक रूल्स आहेत जे ॲक्च्युली रूल्स म्हणण्यापेक्षा कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. सो प्लीज त्या फॉलो करा. सो हे ते भैरवनाथांचं मंदिर आहे. मी इकडे आपण आज नाही जाणार, उद्या जाऊया सकाळी. अँड सनसेट ऑलमोस्ट व्हायला आला आहे, वर पोचायचं आहे. ॲक्च्युली जास्त चढण नाही आहे आणि जास्त डिफिकल्ट पण नाही आहे, बट स्टेअर्स आहेत त्यामुळे जरा दम लागते. नॉर्मल चढण असेल दगड वगैरे तर इतकं काय वाटत नाही, स्टेप्सवर जरा जास्त लागतं. भयंकर धाप लागले. तर इकडून वर आणि इकडून वर आलो मग महादरवाजा. असं असेल तर काय वाटत नाही, हे सहज चढता येतं. साधारण 1 ते 1.5 तास आहे प्रॉपर सनसेटसाठी. मोस्टली 1 तास, त्याच्यावर नाही जाणार. पूर्ण भिजलं आता. 2 मिनटं रेस्ट घेतो आहे, झाली की मग वरती चढायला सुरुवात. शेवटचा फक्त 5-10 मिनटाचा प्रवास बाकी आहे. एकदा वर पोचेन मग पुढचे अपडेट्स देतो. फक्त आता एवढा पॅच आहे, तो क्रॉस केला की इकडे महादरवाजा आहे, तिथे पोचणार. जिथे ब्रेक घेतलेला तिथून फक्त 3 मिनटात आपण महादरवाजाकडे आलो आहे. अगदी दरवाजापर्यंत येईपर्यंत समजत नाही की इकडे दरवाजा आहे. काही जुनी बांधकामं. ॲक्च्युली इथे टेंट लावायचा होता, बट इकडची जागा ऑलरेडी क्लेम्ड आहे. इथे टेंट लावला आहे, इकडे ऑलरेडी कोणीतरी चूल मांडलेली आणि इकडे
टेंट झालाय सेट, आत येऊन बसलोय आता तरी सध्या करण्यासारखं काय नाही, सो जस्ट रेस्ट करतोय. बघू आता पुढे काय करायचं ते. दिवसभराची पळापळ, सगळं ट्रॅव्हल्स आणि त्याच्यामुळे वरती आलो, टेंट सेट केला आणि झोपलो सरळ. आता 9:30 झाले, जेवायला उठलो. सो आजचा डिनर आहे थेपले आणि मूग डाळ. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि भयंकर हवा सुटली आहे. टेंट नुसतं हलतोय. मॉर्निंग फ्रॉम श्रीवर्धन फोर्ट. सनराईज होईल आता. 6:42चा 46चा टाईम. ते टाईम लॅपसाठी ट्रायपॉड आणि टेंट. भयंकर हवा आहे, भयंकर. म्हणजे टेंट रात्रभर स्थिर नव्हतंच, पूर्ण रात्र टेंट हलतं. बॅग झाली आहे पॅक करून, फक्त टेंट पॅक करायचा बाकी आहे, पण तो हवेमुळे नीट होत नाही आहे. काल कॅम्पफायरसाठी लाकडं थोडी केलेली गोळा, ते हवाच एवढी होती की मग उगाच रिस्क नाही घेतली, कारण मग इथे सुका गवत आहे, सो वणवा वगैरे लागू शकतो, म्हणून मग ती रिस्क नाही घेतली. गवत पण केलेलं गोळा, पण ते हवेमुळे कुठे गेलं गॉड नोज. तर फक्त बॅग पॅक झाली की परतीचा प्रवास सुरू. परतीचा प्रवास चालू करतोय. जी जागा होती सगळी क्लीन केली, नो प्लास्टिक लेफ्ट बिहाइंड. तो जो आयकॉनिक बुरुज आहे तिकडे जाऊन आता नाश्ता करूया, आणि भूक लागली आहे खूप. बुरुजावरती आलो खरा, पण हवा एवढी आहे की गॅसची फ्लेम राहतच नाही आहे. सो मग खाली इकडे जी गुहा आहे, भुयारी मार्ग आहे, तिथे आलो आहे. आता इथे ट्राय करतो. इथे पण हवेचा फ्लो आहे, बट कम्पॅरेटिव्हली थोडा कमी आहे.
चहा रेडी आहे, आता फक्त मॅगी बनायची बाकी आहे. Too good. I would recommend this. ऑप्शन नव्हता म्हणून करावं लागतं. संपूर्णपणे कातळात खोदलेली गुहा आहे. याचा उपयोग बहुतेक दारू गोळा किंवा धान्य साठवायला केला जात असावा. पाण्याची टाकी. महादरवाजातून बाहेर पडलोय. 9 वाजलेत. समोर छोटी घरं दिसत आहेत, ते कर्जत आहे. स्वतः तिथेच निघालोय. गावात एक छोटा ब्रेक घेईन, पाणी वगैरे भरून घेईन आणि मग कर्जत साईडला उतरायला चालू. एक काळभैरव मंदिर आहे. दरवाजा बंद आहे. ते बाहेर 2 तोफा आहेत, एक विरगळ आहे. परत उदेवाडीमध्ये आलो आहे आता. एका ठिकाणी लिंबू पाणी प्यायच्यासाठी थांबलं. ते झालं की मग निघणार. परत कर्जत साईडला जायचा रस्ता कुठून आहे ते आधी विचारलं पाहिजे, कारण तो कन्फर्म माहिती नाही. टॅक्सी आजी आहेत, एक लिंबू सरबत बनवत, आता पिऊन निघेन. परत एकदा गावात आलो आहे आणि इथे ॲरो दाखवला आहे कोंडिवडे गावात जायचं वाया कोंडाणे लेव्स. सो आपण तोच घेणार आहोत. अप्रॉक्स 3 तास सांगितलं आहे, बघू किती लागतात. कोंडिवडेकडे चालायला सुरुवात केलं की लगेच मनोरंजन किल्ल्याकडे जाणारा रस्ता येतो. इकडून वर जायचं आहे. आपण जाणार नाही आता, आपण डायरेक्ट कोंडिवडे. कर्जत साईडचा जो रस्ता आहे, जो कोंडाणे केव्ज मार्गे जातो, तो बराचसा उतार आहे आता उतरताना. पण हे जर चढायला गेलो तर थोडं डिफिकल्ट पडतं, स्पेशली जर तुमच्याकडे मोठी बॅग असेल तर. पुणे जिल्ह्यातून चालू झालेला प्रवास आपला आता रायगड जिल्ह्याकडे जातो आहे. तशा जागोजागी बाटल्या खोचून ठेवल्या आहेत. सो हे एक प्रकारचे मार्किंग्स आहेत की तुम्ही बरोबर रस्त्यावर आहात, बरोबर मार्गावर आहात. थोडासा रस्ता चुकलेलो, इकडून आलो आणि इथे खाली गेलो. हा बेसिकली एक वॉटरफॉल आहे छोटा. इथे मार्किंग लावलेली पण ती मिस झाली, कारण ती इकडून येताना दिसत नाही.
15-20 मिनटं वेस्ट गेली आणि आता बरोबर रस्त्यावर. आता 10:30 वाजलेत. ऊन आहे पण पूर्ण दोन्ही बाजूला झाडी असल्यामुळे बिलकुल लागत नाही आणि हवेत पण बऱ्यापैकी थंड हवा आहे. हा रस्ता पूर्वी घाटावरून कोकणात उतरणारा रस्ता होता, त्यामुळे काही ठिकाणी अशी पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे. समोर दिसतोय तो मनोरंजन किल्ला आहे. आपण त्याच्या पलीकडच्या साईडला होतो, तिथून चालायला चालू करून मधलं पूर्ण जंगल क्रॉस करून आता इथून बाहेर आलो आहे. आणि हे जे समोर घर दिसतंय सो तिकडे ऑटो येणार आहे घ्यायला. प्रवास ऑलमोस्ट संपला आहे. इकडून आता कर्जतवरून घरी.